त्यांनी दिले। मग जेव्हा संविधानाचा अपमान होतो, जेव्हा ईश्वरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अपमान होतो, तेव्हा फक्त बुद्धांनी समोर यायचं का? बाकी भूषण महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा शाहू महाराज या सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो। आणि दिनांक 10/12/2024 या दिवशी परभणी येथील भीमनगर मध्ये जी निंदनीय घटना घडली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जे काही संविधान स्टॅच्यू होता, तो एका मनोवादी वृत्तीच्या एका माते फिरवून ते नेस्त नाबूद केलं, ते पाडलं आणि त्याचं पडसाद संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशभर उमटलं। आजच्या कार्यक्रमाला सर्कलमधून अजिंठा गावातून सर्व भीम सैनिक तसं संविधान प्रेमी आलेले आहे, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। हे नियोजन आधीच नियोजन केलेलं असतं बंधूंनो। बाबासाहेबांच्या अनुयायांच्या विरोधामध्ये आधीच षडयंत्र रचून त्याच्या हरामखोराला पुढे करून त्याला 1 वर्ष आधी त्याला वेळ असल्याचं सर्टिफिकेट प्रदान केलेलं असतं। मग तो हरामखोर डॉक्टर कोणता? त्याच्या सरकारच्या लोकांची घालणार सरकार कोणतं? हे सरकार देवेंद्र फडणवीस सरकारच्या ज्या वेळेला सत्तेत आलं, पहिल्या वेळेला सत्तेत आलं कधी मी कोरेगाव घडलं। आता येऊन काही दिवसच झाले नाही तर परभणीबद्दल विटंबना घडते। मग यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये शंका कुणाच्या बद्दल येणार आहे? हे सरकारी हरामखोरांना पाठीत घालतात। शांतपणाने मोर्चा काढा, शांतपणाने मोर्चा सुरळीत चालला होता। कोण हरामखोर मोर्चामध्ये सामील झाले? आमच्या मोर्चाच्या मध्ये आनंदाचा भंग केला, शांततेचा भंग करून रिक्षा, गाड्या आणि मोटरसायकल फोडताना पोलिसांच्या वेळेस समोर आलेला आहे। मग याच्यावरून हे सरकार आणि हे पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी आणि संविधानाच्या हात घातला जाईल त्याच्या वेळेला कोणते? जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई अनुयायी या मोर्चामध्ये जगले काय आणि मेले काय त्याची पर्वा आम्ही करणार नाही। पण पोलिसांनी, अजिंठा गावच्या पोलिसांचं आम्ही म्हणत नाही, घटना घडणाऱ्या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, जे हरामखोर आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीचा आदेश दिला? मग त्यावेळेला कुठे गेले होते? मराठा आंदोलनाचं आंदोलन त्यावेळेला तुमची मर्दानगी कुठे गेली होती? हेच सांगायचं। म्हणून ज्या आमच्या समाज बांधावर निर्गुण अमानुषपणे नाट्य हल्ला केला, मी त्या घटनेच्या पोलिसांचाही आणि तेथील जे लोक या मोर्चामध्ये जे लोक उपद्रवी लोक सामील झाले आहेत, कारण आमचे आंबेडकरवादी लोक शांततेच्या मार्गाने, आज जसे आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या ज्या भावना शासनापर्यंत पोहोचायचा निर्धार करीत होते त्याच पद्धतीने तेही करीत होते। परंतु काही शांतता भंग करण्याच्या उद्देशाने काही जे लोक मध्ये शिरले त्यांनी तोडफोड केली, त्या लोकांचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे। आम्ही अशा मागण्याचं निवेदन घेऊन आज अजिंठा चौफुलीवर आलो। पुन्हा एकदा सगळे शेवटी मी त्या पोलिसांनी अमानुषपणे आमच्या समाजावर कोंबडी ऑपरेशन करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, ते गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात अनेक मागण्या आमच्या बोर्डावर दिसत आहेत। विडंबना करणाऱ्या समाजखंडावर कठोर कारवाई होऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि शाळकरी मुलांना या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले जाणीवपूर्वक त्यांच्यावर केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे जे आणि या देशद्रोही गुन्हेगारास फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही लोकशाही मार्गाने आदरणीय अजिंठा पोलीस स्टेशन जोधपूर कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय अमोल डाकलेकर यांच्या बंदोबस्तामध्ये पोलिसांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं आहे, त्याबद्दल पोलिसांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमचे समाज बांधव अनार, अजिंठा, शिवना, पिंपळवरे, बाळापूर अशा अनेक ठिकाण आलेले कार्यकर्ते, आमचे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय दशरथ सोरडकर साहेब, त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकार्य आमचे मित्र प्रकाश शिंदे साहेब, अजिंठा गावातील
आमचे मन्नान साहेब, त्याचप्रमाणे आकाश पाटोळे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. मोठ्या समाजावर आणि भारतीय संविधानाच्या घटनेवर जो झाला त्याची जी विटंबन झाली त्या विटंबनेच्या निषेधार्थ सर्व समाज बांधव, आमचे कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले. भरपूर सरते शेवटी पुन्हा मी या परभणीमध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आलेल्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं त्यांना विनंती करतो. आमचे पत्रकार बंधू आदरणीय सय्यद एजाज साहेब, अजिंठा येथील सर्व पत्रकार बंधू, गुप्ताजी, त्यांचे सहकारी, त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमचे आरिफ भाई पत्रकार, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय कादळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या परभणीमध्ये झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय कादळे साहेब. बोलो भीम भगवान की जय, बोलो भीम भगवान की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. विटंबना करणाऱ्याला हरामखोराला फाशी द्या. विटंबना करणाऱ्या हरामखोराला फाशी झाली पाहिजे. संविधानाची विटंबना करणाऱ्या हरामखोराला फाशी झाली पाहिजे. कशी नाही कशी नाही. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवफुले शाहू, महर्षी वाल्मिकी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो आणि आपल्याला जे प्रशासनाने सहकार्य केलं, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया यांचा मी सर्वप्रथम आभार मानतो की ते सर्वजण इथे उपस्थित आहेत. आणि जे परभणीमध्ये भीमनगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाचं अवमान जे झालं, हे जे अत्यंत वेगळ्या प्रकारची घटना ही परभणी शहरात आली याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. आणि आज अजिंठा गावातील नगरदादा असतील तसंच सर्व नवयुवक असतील यांचाही सुद्धा मी आभार व्यक्त करतो की यांनी चांगल्या प्रकारचं संविधान सन्मान रॅली काढून रस्ता रोकोचं आयोजन केलं. आणि मला या जातीवादी भाजप सरकारला सांगायचं, महायुती सरकारला सांगायचं, ज्या वेळेस आपण सत्तेत येतो त्या वेळेमध्ये दलितावर अन्याय होतो, भीमसैनिकावर अन्याय होतो, आदिवासीवर अन्याय होतो, सर्व गरीब बांधवावर अन्याय करण्याचं काम हे महायुतीचं जातीवादी सरकार हे करण्याचं काम करते. या महायुतीचं सरकार आल्यापासून हे पहिलीच घटना परभणी शहरामध्ये झाली आणि या परभणी घटनेमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करून दंगल घडण्याचं काम तिथल्या राजकारणी लोकांनी केले, जेणेकरून भीमसैनिकावर गुन्हे दाखल केले. तर हेच कार्यकर्ते म्हणून आमचे झेंडे हातात पकडतील म्हणून यांनी आमच्या बहिणीला रस्ता बोलावळीपर्यंत मारण्याचं काम हे कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केलं. आमच्या शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम हे परभणी शहरामध्ये केलं. त्या एसपीला आणि जिल्हाधिकाऱ्याला मला सांगायचं की तुम्ही ज्या या पदावर बसले हे माझ्या बापामुळे बसलेले हे विसरता कामा नये. आज आमच्या बापाने तुम्हाला संविधान दिलं नसतं, तुम्हाला आम्हाला जर काही संविधान मिळालं नसतं, आज जर तुम्हाला आम्हाला आपल्या बापाने जर काही संविधान दिलं नसतं तर आज रोजी आपल्याला मानव म्हणून जगाचा अधिकार मिळाला नसता. आजही आपल्या घरामध्ये मडक्या टाकल्या झाडू राहिलं असतं. हे बापाचे विचार विसरता कामा नये. आणि मला सर्व 18 पगड जाती धर्मातील लोकांना देखील सांगायचं की ईश्वरज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं, जेव्हा आपल्याला दंडाचे अधिकार दिले, हे काही जबाबदार धर्म पाहून दिलेलं नाही. सर्वांना समान अधिकार देण्याचं काम ईश्वरज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. मग जेव्हा संविधानाचा अपमान होतो, जेव्हा ईश्वरज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान होतो, तेव्हा फक्त बुद्धांनी समोर यायचं का? बाकी शेपूट घालून लपणं बंद करा. हे अधिकार दिला आहे सर्वांना, बाबासाहेबांना दिला. या परभणी शहरातील जे युवकावर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागे घ्या. ही कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा. नसता धाडस सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने परभणीतील झालेल्या दुर्दैवी या घटनेचा तसंच या अजिंठा येथील रस्ता रोकेला मी जाहीर पाठिंबा देतोय. आणि ज्या वेळेस आंबेडकरीवादी
भीमसैनिक जे जे आंदोलन पुकारतील त्याला हमेशा धाडस सामाजिक संघटनेचा या आकाश कुलचा जाहीर पाठिंबा असेल. एवढं बोलतो जय भीम जय जोशी आगाम चला म्हणून धन्यवाद. यानंतर आमचं खतम करून टाकतो इथंच खतम करून आदरणीय ठाकरे साहेबांना आणि ढाकणे साहेबांना विनंती 5-10 मिनिटातच समाप्त करून आम्ही घरी जातो. त्यानंतर शेवटचं विश्ववंदनीय विश्वभूषण महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा शाहू महाराज या सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. आणि दिनांक 10/12/2024 या दिवशी परभणी येथील भीमनगर मध्ये जी निंदनीय घटना घडली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जे काही संविधान स्टॅच्यू होता तो एका मनोवादी वृत्तीच्या एका माते फिरवून ते नेशनल नाबूद केलं, ते पाडलं आणि त्याचं पडसाद संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशभर उमटलं. मला एवढं सांगायचं आहे की परभणीमध्ये ठाकरे साहेब परभणीमध्ये हा नवा इतिहास नाही. मागचा जर इतिहास पाहिला त्यावेळेला सुद्धा सरकार हे भाजपचं नव्हतं, काँग्रेसचं सरकार होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये अख्खं ट्रक पेटून दिलं होतं. बरेचसे भीमसैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. हा परभणीला इतिहास नवा नाही, हा परभणीचा इतिहास जुनाच आहे. आणि काय हे प्रकरण घडतं, त्याच्या पाठीमागची शक्ती कोण आहे, का जाणीवपूर्वक या ठिकाणी तेढ निर्माण केली जाते, त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीचं पडसाद उमटायला लागलेला आहे. माझी सरकारला विनंती आहे, माझी देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे की या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याची चौकशी करा, त्याचा शोध घ्या, त्या प्रकरणामध्ये SIT निर्माण करा. ज्या वेळेला हा प्रकार घडून येतो त्या ठिकाणी जे कोणी पोलीस अधिकारी होते आणि त्यांच्याच माध्यमातून हा प्रकार घडलेला आहे. परंतु एका पोलीस अधिकाऱ्यामुळे सर्व पोलीस खात्याचं नाव बदनाम होतं आणि त्याच पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केला पाहिजे. मी या ठिकाणचे अजिंठा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष यासाठी बोलतो का ढाकणे साहेबांना की त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी बरेच सामाजिक राजकीय हे प्रकरण त्यांनी हँडल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भारती काकडे साहेब जे आहेत उपनिरीक्षक त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक सामाजिक वातावरण सुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण झालेलं आहे. ज्या वेळेला समाज रस्त्यावर उतरतो त्याच पद्धती लोकशाही मार्गाने तुम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतात. आणि विशेष म्हणजे की परभणी घटनेचा या ठिकाणी श्रीमंत मगरे साहेब यांनी या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा काढून या ठिकाणी निषेध व्यक्त केला. तमाम भीमसैनिक माता भगिनी या ठिकाणी आला. परभणी घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. यानंतर भास्करजी मुरारी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाला सरकारमधून अजिंठा गावातून सर्व भीमसैनिक तसंच संविधान प्रेमी आलेले आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सॉरी नाही आणखी निवेदन द्यायचे शासनाचा प्रतिनिधी म्हणून आतापर्यंत या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कोणी झालेलं दिसत नाही. Hey,